नमस्कार मित्रांनो, मी सिद्धीतनं स्वागत करतोय एका नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये. तर येत्या 2 तारखेला नवीन वर्षानिमित्त तसेच हे मैदान पार पडणार आहे. तर आता हे मैदान जांभळी माळात पार पडणार आहे. ते आता संपूर्ण माहिती आपण बघणार की कशा निमित्त हे मैदान आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते गट आहेत. तर त्या मैदानाची एक संपूर्ण रूपरेषा ही आता आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून बघणार आहे. आपल्यासोबत जांभळी गावची ग्रामस्थ आणि सगळी पंच कमिटी आहे. तर आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर दादा पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव ऋषिकेश महादेव तासगावे. आता तुम्ही हे मैदान 2 तारखेला आयोजित केले, त्यासाठी म्हणजे कशा निमित्त हे मैदान आहे, कोणत्या हे यात्रेनिमित्त? आमची 1 तारखेला उरूस आहे. खाजासाहेब गैबीसाहेब दोस्तराव दिन हे आमच्या एक दर्ग्याचे हे आहे आणि एक श्री सिद्ध सोनदेव महाराज आमचे आहेत देव, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मैदान ठेवलेलं आहे. मग आता तुम्ही हे मैदानात आपली थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली की हे मिनिट मैदान तुम्ही ठेवलायचा, बरोबर? त्यामध्ये आता एकूण किती गट होणार आहेत काय? यात एकूण 4 गट होणार आहेत. यात पहिला जनरल 31,000, 2 नंबर 21,000 आणि 3 नंबर 11,000. ब गट 15,000, 10,000 आणि 7,000 आणि दुसरा चौसा 10,000, 7,000, 5,000 आणि आदत 7-5-3. 7-5-3. मग आता ही तुम्ही बक्षीस सगळी ठेवलायचा, बरोबर? जनरल गट, ब गट, तसंच आदत म्हणजे आदत गट एक आहे आणि दुसरा चौसा, अशी 4 गटात मैदान पार पडणार. मग तुम्ही असं हे मिनिटाचं मैदान का ठेवलंय? हे काय व्हायला लागले, आमची सुद्धा बैल पळणार आहेत आणि आम्ही जाईल तिथे पट्ट्यावर बघतोय 2-3 गट वाले. हे मुळात ते पंच कमिटीला जास्ती फायदा आणि शेतकऱ्याला कमी पैसे चाललेत, बरोबर? येतनं यायचं जायचं त्यांना हे व्हायला लागले. परत पैसे काय बक्षीस म्हणून काय राहीन झाले, 2-3 गटात वाटून चाललंय सगळं. आणि हे गरीबाच्या बैलासने न्याय मिळावा यासाठी आम्ही हे मैदान काढलेलं आहे. कसं गरीबाच्या बैलासनी पळायला वाव मिळतोय, बरोबर. मैदानात काय गालबोट जरा पण लागणार नाही. जे गालबोटचा प्रकार चालल्यात ते प्रकार कुठं थांबवायचे आपल्याला, बरोबर आहे. त्यासाठी हे मैदान करायचं आहे. पण मालकांना जर काय राहीना, आता मग गाड्या गिरडीकडनं पाक लांब लांबनं गाड्या येतात. पण आता कसं आहे, मिनिटाच्या मैदानाला एक फायदा चांगला काय होती की जो पळेल त्याचा नंबर आणि मेजॉरिटीज तर काय विषय नाही, एकमेकाच्या आडोशानं लावलं किंवा मैदान ठेवायचे कारण काय आहे, एक चांगली बैल मोठ्या मैदानाने म्हणजे नंबर होईना झाले. ह्या मैदानात कसं होणार आहे, जो पळणार आहे, जो वेगाचा बैल आहे किंवा ड्रायव्हराचा जो खर्च लागणार ते या मैदानाला लागणार आहे, बरोबर, तोच नंबर करणार आहे आणि तोच बक्षीस घेऊन जाणार आहे. ह्यासाठी आम्ही हे मैदान काढले. बरोबर आहे. मग आता हे मैदान साहजिक शासनाचे नियमानुसार आहे. मग आता हे जे नियम वाटी काय, आता आपण थोडक्यात बघूया जरा. आता हे कसं आहे, 2 किलोमीटरचं अंतर आहे सगळं येऊन जाऊन. हे काय म्हणजे मिनिटावर जो कमी मिनिटात येईल तोच नंबर होणार आहे, बरोबर. आणि यात काठीने बॅटरीने पंचांची एकच गाडी असेल. दुसरा कोण जर मेजॉरिटी करायला आम्ही काळा कलर मारणार आणि ती गाडी फॉलो करून टाकणार, बरोबर. त्यामुळे काय कोणाचं हे करून म्हणजे वांद्याचा काही विषय नाही. होय, आता कसं आहे, एकच गाडी पडणार, त्यामुळं एका गाडीवर लक्ष ठेवायला काय कमिटी एक गाडी असते, त्यामुळे त्या ड्रायव्हरला कुठली काही बॅटरी करायची नाही किंवा कुठला टोचे किंवा इतर काय गैरप्रकार काय करायचे येत नाही. मैदानाचा विशेष काय आहे, हे गोलवेडा आहे. गोलवेडा असल्यावर काय बैल धरायचं काम नाही कुठं, बरोबर. आणि हे सगळं पूर्ण माळ आहे, तरी बी आम्ही मैदान मिनिट का ठेवलंय, जो वेग म्हणजे हल्ल्यापासून शेवटला येऊनच धरायचं बैल त्यांना, बरोबर. ड्रायव्हरचा मुळात यात कसं पूर्णपणे लागणार आहे बैलांचा. आणि सगळ्यात एक चांगली गोष्ट काय होते की अपघाताचं प्रमाण कमी आहे. अपघात कसं म्हणजे होणार, बैल एकच गाडी पडणार, त्यामुळे ना ड्रायव्हरचा अपघात होणार आहे, ना बैलाचा अपघात होणार आहे, ना इतर कुठले गैरप्रकार होणार आहे. काय म्हणजे कसं होणार आहे, जो पळेल ज्याच्यात तो धमक आहे तोच नंबर करणार आहे. आणि मोठ्या माणसांचा किंवा मोठ्या बैलांचा काय विषय नाही, जो नंबरला येईल नंबर टाइमात कमी टाइमात येईल ते तोच नंबर होणार. तो बैल कोणाचा गरीबाचा आहे का श्रीमंताचा आहे, काय घेणं देणं नाही. आणि यात विषय काय आहे, आता आम्ही मोठी मैदान बघतो त्यात बी 2 गट. आता परवा आमचं टाकळीला मैदान आमचंच होतं, ते म्हणजे आमच्या मित्राचं बंडा शिंदेच मैदान होतं, तिथं पण 2 गट केलं, पण ड्रायव्हरांच्या मस्तीमुळे घाण मैदान झालं, बरोबर. एवढं मोठं मैदानचं नियोजन केलं, 20-25 लाखाचं नियोजन होतं, पण गालबोट लागली मैदानला, बरोबर. असं आम्हाला गालबोट कुठेही लागता कामाने यासाठी करायला. आता हे बाळूमा आहेत आपली, त्या मैदानची सगळी तयारी तिनेच केली, आणि बरोबर शेवटचा गट तेवढा एक सुटून यावा तर मैदानाला एक चांगलं हे नाव मिळालं असतं. काय झालं असतं, आम्ही ते मैदान आमचं असल्यामुळे सगळ्या गाड्या सोडल्या असते, एक स्विफ्ट एका मालकाला गेली असती, बरोबर. ड्रायव्हरांनी येऊन सांगितली की बाबा 2 गट करा, ड्रायव्हर बैल पडापडी होतील, ड्रायव्हर लागा लागेल, ठीक आहे, त्यांच्या विचाराने गेलं, पण शेवटी घाणच झाली ना. होय होय, तसं या स्पर्धेला होऊ नये म्हणून या स्पर्धा चांगल्या व्हाव्यात, म्हणून मिनिटाचं मैदान बैलांना पळता यावे, कस कळावे, गाडीवानाचा कस कळावा, बरोबर. नाविन्यपूर्ण मैदान काढले खरोखर चांगला आहे. म्हणजे पहिल्यांदाच निघले मिनिट आम्हाला भरपूर म्हटलं की तुम्ही कायम आपली जी पटापट आपली म्हणजे आरतपरची जी पहिल्यापासून पद्धत आहे तीच का करण झालाय, बरोबर. साहजिकच तुम्हाला फोन आले असतील, असं का ठेवलं नाही, परंपरा आम्ही केली असती, जे गाडीवांचं आणि
काही माणसांच्या मुळे जे कायम मेजॉरिटी किंवा हे जे प्रकार चालल्यात हम्म. हे आम्हाला नको आहेत. ह्याच्यामुळे काय झालंय, गरीबाच्या बैलाला मिळाला वाव मिळून झाला पळायला, होय बैल साहजिकच आहे. पिक्चरच येऊन झालाय नाही. होय किती आणि पळून पण आमची किती बी काय पळायचं. इच्छा आहे हम्म. इथं भरपूर गाड्यांनी सहभाग घ्यावा, आपलं एक नशीब आजमावून बघावं इथे. बरोबर आहे. काय आहे नेमकं आपला बैल म्हणजे कुठं इथं कसं काय आहे, इथं जो बैल नंबर हा, होती हा. त्या बैलाची म्हणजे खऱ्या ताकदीनं बैल हा. पळाला आणि किंवा आता- कुणाच्या बाबा ह्यानं काहीतरी केला त्यानं काहीतरी हा. केला म्हणून पळाला हा. असं साहजिक अजिबात. आणि मिनिट मैदान काढायचं मुळात कारण काय, आमच्या भागात आता रस्ते राहिले नाहीत कुठं. येड्राव म्हणा, शिरोळ, शिरोळ मध्ये सॉरी, नान्नी, हरोली. आता मला दोघा तिघांचा फोन आलता, तुमचं मैदान कसं होते बघूया ना, आमचं मैदान तिथंच चांगल्या ह्याच पद्धतीने पट्ट्यावर. काढूया म्हणून. मिनिटाच मिनिटाचं. कारण काय चांगला माहितीये, आदर्श हा, पुढे चालू आदर्श होईल. म्हणण्यापेक्षा काय झाले, मैदानच तिथे घाणवाल्यात. हम्म. चोरून कोण बॅटरी करते, कोण ढकलते, पाय लावते, हे सगळं म्हणजे ह्या मैदानात काय होणार नाही. होय साहजिकच आहे. बरेच प्रकार चालू आहेत. हा. होय होय होय. त्यामुळं गरिबांची बैल अंधारून गेली. हा. लक्षात आलं का बघा तुमच्या? आणि यात तेवढं. कसं आहे, आदत दुसरं आता आम्ही आदत ठेवायचं कारण काय, त्या खोंडाने मी आता सवय लागू दे हा, आता. हा, हा. इथनं पुढे मिनिटच मैदान होणार आहे. कुठेही किलोमीटर 1.5 किलोमीटर रान असलं तरी मैदान लोक काढू शकतील गावात. होय होय होय. जाऊन फिरून यायचं, म्हणजे हे मोठं माळ पाहिजे, हा लय मोठं हा, पैस माळाच लागतोय असं काही असं नाही. काय नाही. लय चार म्हणजे एक चाकोऱ्याची वाट जरी असती तरी हा. भरपूर होईल आणि म्हणजे यात मुळात मिनिटाच्या काय आहे, मैदानाला. पंच कमिटी मोठी पाहिजे बाबा, असं बी काय नाही. हम्म. हे एक 7-8 जणांच्यावर होणार हा मैदान. हा हा एक नंबर म्हणजे हा. कसं आहे, अंगाला काही कमी होणार माणसात हा, कमी माणसात कमी मैदान माणसात होणार. कमी जागेत हा, एक होते. चांगलं मैदान होते आणि सगळ्यांना एक चांगला न्याय मिळतो. न्याय मिळतो. आणि बरोबर. मुळात ह्यात कसं आहे, गरीबाला ह्यात न्याय मिळणार आहे. गरीबाचा बैल पडला तर नंबर आमचा होणार. उद्देश हाच आहे की गरिबांचे बैल उजेडत आता बरोबर. तुम्ही मोठी मैदान बघताय, मोठ्या मैदानाने सगळ्या वशिलाबाजी सगळी चाललेली आहे. चालते होय तेवढं आहे. ती त्यामुळे ते बंद व्हावं. म्हणजे ती कुणाला म्हणजे काय नको, जे पळतोय तोच नंबर करावा, आमची एवढीच इच्छा आहे. बरोबर. आता सगळ्यात कसं आहे, मिनिट मैदान म्हणल्यावर तिथं जे सेकंद बघायला जे हा. माणूस असते ते सगळ्यात तो महत्वाचं असते. आता आमच्याकडे अजय सावंत म्हणून शिरोळचा आहे, हम्म. आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच. कबड्डी पटू आहे तो. ते जो म्हणजे पंच तो हायच त्या. हम्म, हम्म, हम्म. आणि त्याचं काय आपले तुपलं काय नसतंय. बरोबर आहे. नाही परवाच्या मैदानाला आम्ही हा. बघितलं अजितांचं, होय. त्यांनी चांगलं आणि म्हणजे त्यांनी त्यांच्यामुळे ते चांगलं मैदान होय, पार होय. पडलं म्हणजे बऱ्यापैकी. टाइम किपर मध्ये पण काम केलं काम केलेलं आहे. त्यामुळे काय एवढा मोठा विषय आणि ह्याच्या आधी आम्ही अड्रॉल एक मैदान केलं. होय यद्रावळ झालं मिनिट. पण ते त्याच्यावर गॅप पडला, परत आम्ही आता सुरुवात केली. आणि परत बरोबर. आता कसं आहे, तुम्ही सुरुवात केलाय त्यामुळे तीच प्रथा आता हळूहळू हम्म. माणसं उचलतील, कारण कमी जागेत कमी माणसात म्हणजे जास्त असं कमिटीला पण त्रास होत हा. नाही, कमिटीला पण त्रास त्रास नाही, ताप पडत नाही. कसं आहे, पब्लिक झालं तर बी एका साईडला उभारून बघते, काय अडचण नाही. फक्त सगळ्यात प्रॉब्लेम आता या मैदानचं एकच होणार आहे की समजा आता 4 गट आहेत हम्म, बरोबर, मग हम्म. एका गटात 30 गाड्या आल्या, हम्म. 30 आल्या, 40 आल्या, मग त्या कसं आहे, आता तुम्ही 1 ते 3 पर्यंत बक्षीस आहेत. हो, एक तीन मग आता 1 ते 3 पर्यंत तुम्ही बक्षीस काढशीला, होय. नंबर काढशीला, पण टायमिंग टायमिंग ते आता कसं एकदम 15 सुट्ट्यात गाड्या, पण त्या 15 गाड्या 1-3 मिनिटं जरी पळाल्या तरी ती वेळ जाणारच होय आहे. होय होय. मग तुम्हाला ते मैदान लवकर चालू करायला लागणार. लवकर आम्ही मैदान किमान आम्ही एकच टायमिंग टाकलंय, किमान आम्ही 2ला इथं सुरुवात आदत सोडायला चालू करणार. हा हा कारण तसं शासनाच्या परवानगी 1 ते 6 या वेळेचीच आहे. बरोबर. तर त्यामुळे बैल संपवून मालकांच्या घ्या कडनं म्हणून काय, बैल मालकांनी लवकर हा उपस्थित व्हावं. लवकरच सहकार्य ज्यांना करायला पाहिजे. ट्रॅक दाखवायचा, ज्यांना काय दाखवायचं की नाही, त्यांनी इथं 10ला उपस्थित पाहिजे. हा 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 1 ते 1.5 मध्ये पहिली ही गाडी ह्या पट्ट्यावर पळणार. बरोबर. तिथनं पुढे आम्ही कुणाला ह्या पट्ट्यावर फिरवणार नाही. कारण आणि साहजिकच कसं आहे, मुळात गाड्यांनी सहभाग घ्यावं, ट्रायल वाळी तर मैदान हिने करून हम्म, द्यावं, हम्म. आमची अशी इच्छा आहे. नाही चांगलं आहे, बैलांना पळायला काय हा. अडचण नाही. अन्याय व्हायचं काय संबंध काय नाही का, संबंध बाबा हिनं दाबलं त्यानं दाबलं, हिनं माझी गाडी अडवली त्यानं माझी गाडी अडवली, हे काहीच विषय हिनं होणार ढकली लावली, असं काय संबंध आहे. नाही. आणि मुळात जे एक पळणार आहे ते विशेष नंबर कलरचं होणार हेच नाही आहे हो. हा जे गोल वेडा ट्रॉलीला असल्यामुळे अडकलं बिडकलं असलं पण काय असलं काय बनत नाही. त्यामुळे तर आपल्या पट्टा पण आता आपण ह्या व्हिडिओत सगळ्यांना प्रेक्षकांना बघायला मिळणारच आहे, बरोबर. त्यात काही वादच नाही. तर आता मित्रांनो, ही संपूर्ण मुलाखत होती. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे मैदान लवकर सुटणारच आहे. त्याचप्रमाणे ह्याला शासकीय नियमअटी आहेत, म्हणजे आपलं शासकीय लंपीचं सर्टिफिकेट असेल, त्याचप्रमाणे आधार कार्ड कार्ड मालकांचं, मालकाचं. गाडीवानाचं फोटो, बैल मालकांचं, बैलाचं फोटो, सर्व हे संपूर्ण लागणारच आहे. त्यामुळे त्याने कागदपत्रांची पूर्तता करावी आणि कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी बॅटरी तर काय व्हायचं इथं संबंध नाही, कारण एकच गाडी पाहणार आहे. त्यामुळं दूर दूरपर्यंत त्याची काय काय डोक्यात विषय घेऊन पण येऊ होय, नका, होय, होय. किंवा बाहेरनं कोणतर सगळ्यात मदत महत्वाचं करा. आता बाहेरनं कसं असतं, आता एकच गाडी पाहणार, त्यामुळे कोण ना कोण तर बाहेरनं काय तर बाहेर हा आता कसं आहे, बाहेरनं येऊ मालक येऊ आपला रुमाल दाखवणारच, हा पण लय अति केला तर आम्ही त्याच्यावर कलर मारून आम्ही ती गाडी बाहेर बरोबर बरोबर. cancel करणार. लय अति केला तर तेच कारण ह्यो शेवटी- कसं आहे, सेकंदाचा हा, विषय आहे. सेकंदाचा विषय आहे. काही- आमची गाडी मागे असणार, तिला कळणारच आहे काय हम्म, चाललंय. हम्म, हम्म. बरोबरच आहे. त्या वाटलं आम्हाला अति व्हायला लागले, कॅन्सल करून टाकणार गाडी. पंचांचा निर्णय हा, अखेर राहील. अखेरच हा, राहील. हा, हा. खरे पंचांचा राहील. निर्णय अखेर. कुणी कुणाची आपुलकी राहणार नाही, बरोबर. कुणी असू दे तो. गावचा असू नाही दे, किंवा पंचांनी गावचा आपले असू दे. जे बरोबर. ठाम राहायलाच पाहिजे. हा. मग कसं आहे, बाहेरनं कोण पण येऊन काय पण सांगून योग्य- हा, काय तेच तेच.
कुणाची काळजी करता येणार नाही आम्हाला. आम्ही हे फक्त एक गरीबाला किंवा शेतकऱ्याला न्याय द्यायसाठी मैदान काढले, त्याच्या हिशोबाने मैदान होणार आहे. बरोबर. तर मित्रांनो कसं आहे, आता संपूर्ण मैदानाची मुलाखत आपण बघितली, गट कुठला आहेत बघितलं, पट्टा पण आता पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहे. तर आता तुम्हाला जास्तीत जास्त या मैदानाला चान्स आहे बैल मालकांना, की आपला बैल जर का तुमच्यावर विश्वास असेल बैल मालकांना स्वतः बैलावर, तर इथे नक्कीच गाडी नोंद करा. कुठल्याही प्रकारचा अन्याय इथं काय होणार नाही याची नक्कीच खात्री देतो. आणि यायला विसरू नका 2 तारखेला. आणि काय सांगतो, इथं जर गाड्या चांगल्या झाल्या तर हे भविष्यात मिनिट मैदान वाढेल. बरोबर बरोबर. त्यामुळं प्रेक्षकांनी ह्यात सहभाग घ्यावा आमची अशी इच्छा आहे. साहजिक. आता कसं आहे, जास्तीत जास्त मिनिट मैदान ही आटपाडी भागातच होते, हो. आपल्या भागात होत नाही. मग आता एकदा तुम्ही चालू केले म्हणलं कदाचित अजून कोण कोण चालू होते. वाढत जाऊन करेक्ट होणार मैदान आमचे एवढे, म्हणजे करेक्ट होणार. एवढंच मत आहे. त्यामुळं हे सहभाग घेतले तर पुढं दुसऱ्या गावातली लोक ठेवायला हे करते. बरोबर. बाबा मैदान बी करेक्ट होतंय. आणि मुळात पंच कमिटीला कुठला त्रास नाही, कोणाची दादागिरी नाही, काय नाही. होय होय जे नियम आहे ते नियमानच मैदान होणार. नियमानुसार होणार. होय बरोबर आहे. एवढा दादागिरीचा काही संबंध येत पण नाही, कसं- एकच गाडी पळणार. आता कसं ते इतर वेळेला आमच्या पट्ट्यावर मागच्या वेळी आम्ही मैदान काढलं तर हम्म. आरत परतच हम्म, बाहेरच्या लोकांनी भरपूर दादागिरी केली, हम्म, 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 त्या मैदानची केस झाली. हम्म. मग त्याच्या आम्ही हे सगळं बंद करून आम्ही आता मिनिट मैदान काढले. नाही, तुम्ही जे आता उपक्रम घेतला हातात म्हणजे मिनिट मैदानचा, ते एक नंबरच आहे. सगळ्यांना समान न्याय देणारा आहे. आणि कसं आहे, कुणी म्हणजे चूक काढायचं काय संबंध नाही की बाबा आमच्या बाबतीत असं घडलं आणि तसं घडलं, हा, योग्यच तर मैदान हे रास्तच होणार. रास्त होणार. त्यामुळं योग्य तुम्ही न्याय यायला पण आणि विसरू नका. बक्षीस हे 100% मिळणार. Clear क्लिअरच देणार. बक्षीस Clear मिळणार. जे काय आहे ते बक्षीस अगदी मिळणार, रास्त बरोबर. मिळणार. महाराष्ट्र मिळणार. इथं काय म्हणजे आणि असलं- हा सगळ्यात महत्वाचं, जर का कसं आहे, क्वचितच होऊ शकते तसं, पण समान गाड्या उतरल्या, समान गाड्या उतरल्या तर त्या परत आम्ही समान सोडणार गाड्या, हा, हा. परत मिनिट्स लावून म्हणजे सोडणार. तसं ते हा, हो, मालकांना पण त्याची हो, हो, कल्पना हो, असावी. हा. ते आता मिनिट मैदान खाली आटपाडीच्या खाली तसंच होते. ते हा. कुठं टॉच टॉस बीस काय नाही, ते नशिबावर काय नको. आपण हे फक्त पळूनच बैलांना कारण नंबर आता- करायचा. आता इतर मैदानात 4-5 किलोमीटर पळतात, मग आता नुसते 1-1.5 किलोमीटर पळायला काय हा, अडचण हा, नाही. हा. तेवढंच अंतर. आदतची कोंड पण 4 किलोमीटर चार पळते. किलोमीटर, होय होय. हे फक्त 2 किलोमीटर राहणार. हा, हा. हे 2च किलोमीटर राहणार. बैलांचा आणि मालकाचा म्हणजे ड्रायव्हरचा कसा आहे राहणार एवढाच विषय. बरोबर बरोबर. म्हणजे जर का समान टायमिंग आलं हा. तर गाड्या परतनं त्याच गाड्या परतनं डबल सोडण्यात हा, येतील. डबल सोडण्यात दोघं- येतील. दोन्ही- आणि हो, त्यातला हो. नंबर काढण्यात येईल. काढण्यात. कारण शेवटी कसं आहे, पळल्याशिवाय बक्षीस नाही. होय होय होय. त्यामुळे आम्ही पळून नंबर देतो. तेच की, नाही तर समान वाटून द्या बक्षीस, असं तसं काय असं भानगड काय नाही. नाही, काय कमी होणार डबल नाही. पळायलाच पाहिजे डबल त्यांना. पळायलाच लागणार. डबल पळावं लागणार. हा बरोबर. म्हणजे ती कल्पना आपण मालकांना हो, हो, दिली हो. पाहिजे. हा. तर मित्रांनो, ही होती आता पंच कमिटीची मुलाखत. तर आता यायला विसरू नका 2 तारखेला, आणि जास्तीत जास्त गाड्या नोंद करा हीच विनंती. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.